नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आणि खुशीची बातमी आहे। आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे। आता बघा, आजपासून ही सुरुवात होणार का? कारण की आज 5 तारीख आहे। तुम्हाला माहीत असेल की 5 तारखेपासूनच आपल्या खात्यात जे पैसे आहेत, जे अनुदान आहे, हे आपल्या खात्यात पडण्यास सुरुवात होत आहे। कारण की या अगोदरसुद्धा एक निर्णय आला होता की 5 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे जे अनुदान आहे हे टाकण्यात यावे, अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता। परंतु अजूनही त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे। कारण की वेळोवेळी आपलं जे अनुदान आहे हे उशिरानं आपल्याला मिळत आहे, फार उशीर होत आहे। 7-8 तारखेपर्यंत, 10 तारखेपर्यंत सुद्धा त्यामध्ये विलंब होत आहे। तर आता आजपासून, आज 5 तारीख आहे, तर मग आजपासून आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार का असं आपण पाहिलं तर दिव्यांगाचे जे थकीत 1000 रुपये आहेत त्याचंसुद्धा काय होणार आहे ते सुद्धा आता या जे अनुदान आहे नोव्हेंबर महिन्याचं त्याबरोबरच आपल्याला मिळणार आहेत का हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर सर्व काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। बघा, तुम्हाला माहीतच असेल की 5 तारखेला जे अनुदान आहे ते आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होत असते। परंतु जे काही वेबसाईट आहे सामाजिक न्याय विभागाची, त्या वेबसाईटद्वारे सर्वात आधी सूचित करण्यात येते आणि त्यानंतरच हे अनुदान जे आहे आपल्या खात्यामध्ये टाकण्यात येत असते। तर आज 5 तारीख आहे आणि या 5 तारखेपासून ही सुरुवात होणार का आपण बघूया, सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थी जे आहेत, ज्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा महिला लाभार्थी आहेत, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वांना 5 तारीख आली की आपले जे अनुदान आहे याची वाट बघत असतात। ते बघत असतात की कधी आपल्या खात्यामध्ये हे पैसे येतात, कधी आपल्याला मेसेज येतो। तर अशा प्रकारची वाट ते सतत बघत असतात। तर सरकारनं सुद्धा शासन निर्णय देऊन सांगितलं होतं की 5 तारखेच्या आतच जे लाभार्थी आहेत, जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना त्यांचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा। परंतु अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही आहे। कारण की तुम्हाला माहीत असेल की या शासन निर्णयाला 2 ते 3 महिने झालेले आहेत, परंतु तरीही आपल्याला हा विलंब होतच आहे। 5 तारखेनंतरच आपल्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होत आहेत। कधी 5 तारखेपासून बरोबर येतात, परंतु कधी आपल्याला खूप मोठा टाईम त्या ठिकाणी लागतोय। 8 तारीख, 7 तारीख, 10 तारखेपर्यंत सुद्धा हे पैसे आपल्या खात्यामध्ये येताना दिसत आहे। तर आता अशातच आपण बघूया की आज 5 तारीख आहे आणि 5 तारखेला आपल्याला हे पैसे निधी मिळणार आहे का? तर बघा, अजूनही जो सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे त्यावर अजूनही काही सूचित करण्यात आलेलं नाही आहे। शासन निर्णय आलेला आहे, शासन निर्णय 2-4 दिवसा अगोदरच आलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हे लाभार्थ्यांना निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि त्यांच्या संबंधीचे जे SBIचं जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये ट्रान्सफरसुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच की तुमचा जो निधी आहे, सर्व महाराष्ट्रातील जे काही निराधार बांधव असतील, जे काही दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, जे काही सर्व काही जे निराधार योजनेतील लाभार्थी असतील, त्यांचे जे अनुदान आहे हे शासन निर्णय 3-4 दिवस अगोदर येऊन त्यामध्ये सांगण्यात आलं की जे काही निधी आहे तो सर्व निधी आम्ही जमा करण्यात आलेला आहे SBIच्या बँक खात्यामध्ये आणि त्या खात्यामधून बाकी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे हा ट्रान्सफर केला जाणार आहे। परंतु सूचना अजूनही आली नाही। तुम्हाला माहीत असेल की सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवर सूचना येतं आधी आणि त्या ठिकाणी सांगण्यात येते की या तारखेपासून या तारखेपर्यंत हे पोर्टल बंद राहणार आहे, कारण की सर्व जे निराधार बांधव आहेत यांचे जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि म्हणून हे पोर्टल बंद राहणार आहे। तर अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी येतो। परंतु मी काल परवासुद्धा चेक केलं, आजसुद्धा चेक केलं, तरीसुद्धा अजूनही या पोर्टलवर अशी माहिती आलेली नाही आहे। म्हणजे आज दुपारपर्यंत जर आली तर खूप चांगलं, म्हणजेच की असं समजा, मग आज जर दुपारपर्यंत त्या पोर्टलवर ही अशी माहिती आली तर असं समजून चला की आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यास सुरुवात होतात किंवा मग उद्यापासून। तर सूचना जेव्हा येते त्या दिवशीच्या पासून किंवा मग दुसऱ्या दिवसपासून हे जे अनुदान आहे हे आपल्या खात्यात येण्यास सुरुवात होत असते। परंतु मेसेज अजूनही आला नाही या पोर्टलवर आणि म्हणून असं वाटत आहे की हे जे अनुदान आहे हे आता लांबणीवर जाते की काय, यालासुद्धा आता 7-8 तारखेनंतरच मिळणार की काय असं वाटत आहे। परंतु आता या दुपारपर्यंत वाट बघणं गरजेचं आहे। दुपारपर्यंत जर असा मेसेज आला तर मग आपले जे अनुदान आहे हे आज दुपारपासूनच आपल्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे किंवा मग उद्यापासून आपल्या खात्यामध्ये हे पडण्यास सुरुवात होणार आहे। आता राहिलं 1000 रुपयाचं, तर बघा, दिव्यांग बांधवांना जे 1000 रुपये बाकी आहेत ते कुणाकुणाला बाकी आहेत हे पहिलं समजून घ्या। ज्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग योजनेमधून लाभ घेतलेला आहे आणि त्यांचे सर्टिफिकेट, त्यांचं DBT, त्यांचं जे काही सर्व UDID कार्ड वगैरे आहे ते सर्व अपडेट झालेलं आहे, त्यांना 2500 रुपये येण्यास कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे। त्यांचे जे 2500 रुपये आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये सरळ येत आहेत। परंतु काही जे दिव्यांग बांधव आहेत जे संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत
तर यांना थोडी अडचण जात आहे. त्यांचं जे काही दिव्यांग सर्टिफिकेट असेल किंवा मग UDID कार्ड असेल हे अपडेट करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि सरकारकडून अशी सूचनासुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना संबंधित तहसील कार्यालयांना देण्यात आलेली आहेत. परंतु इथं घोळ एक चाललेला आहे की दिव्यांग बांधव जे की निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांनी असं तहसील कार्यालयात जाऊन आपले जे सर्टिफिकेट्स आहेत, UDID कार्ड्स आहेत हे घेऊन जाऊन तिथं देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की सर्व तालुक्यामध्ये नाही तर काही तालुक्यांमध्ये असं झालेलं आहे की तिथं अपडेट करण्याचं त्यांचं जे ऑप्शन आहे हे येतच नाही आहे. म्हणजे आता काही ठिकाणी असासुद्धा घोळ झालेला आहे. तर आपण सर्टिफिकेट घेऊन चाललो आहोत परंतु तिथं त्यांच्या पोर्टलवर हे ऑप्शनच नाही आहे. आता सांगा किती घोळ झाला. तर आता हे लवकरच सरकार सुव्यवस्थित करणार आहे आणि लवकरच तुमचे जे अपडेट आहे ते लवकरात लवकर होणार आहे. परंतु आता त्याला थोडा वेळसुद्धा लागणार आहे, 8 दिवस 10 दिवस. परंतु मग आता हे 1000 रुपये थकीत 1000 रुपये राहिलेले आहेत हे आता तुम्हाला मिळणार आहेत का? हो, नक्कीच मिळतील. बघा, तुमचं जर तुम्ही अपडेट केलं असेल कारण की सर्वच तालुक्यांमध्ये असं झालेलं नाही आहे की सर्वांनाच असं ऑप्शन आलेलं नाही म्हणून अपडेट झालेलं नाही. बाकी सगळ्या तालुक्यांमध्ये अपडेट झालेले आहेत. काही तालुके असे आहेत की तिथं त्यांना ऑप्शनच मिळालं नव्हतं म्हणून तिथं त्यांचं जे UDID कार्ड आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे अपडेट झालेलं नसेल. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा तिथं जा आणि तिथं अपडेट करून घ्या. तर आता बघा, ज्यांनी अपडेट केलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये तर येणारच आहे नोव्हेंबर महिन्याचे आणि जे थकीत 1000 रुपये आहेत ते सुद्धा येणार आहेत. कारण की शासन निर्णयामध्ये असं क्लिअर सांगितलं जाते की आम्ही जे अनुदान आहे, जो निधी आहे तो नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा किंवा मग ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी ते सांगतायत. म्हणजेच की तुमचा निधी आला आहे परंतु कुठेतरी काही तांत्रिक अडचण असल्यामुळे तो तुम्हाला मिळालेला नाही आहे. म्हणून आता तुम्ही ज्यावेळेस हे अपडेशन करसाल, ज्यावेळेस तुमचे कागदपत्र अपडेट करसाल त्यावेळेस तुमचं खात्यामध्ये 2500 रुपयेसुद्धा येणार आणि मागील थकील 1000 रुपयेसुद्धा येणार. कारण की ते निधी वर्ग केलेला आहे. SBIचं मेन ज्यांचं सामाजिक न्याय विभागाचं जे मेन अकाउंट असते SBIमध्ये, मेन बँक खातं असते, त्यामध्ये त्यांनी जो निधी आहे सर्वच निराधार बांधवांचा वर्ग केला आहे, टाकण्यात आलेला आहे. परंतु त्या SBIच्या बँक खात्यामधून आपल्या खात्यामध्ये येण्यास थोडी अडचण झालेली आहे. का? कारण की आपलं DBT ॲक्टिव्ह नसेल किंवा मग आपलं UDID कार्ड अपडेट नसेल, आपलं जे विकलांग प्रमाणपत्र आहे, दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे अपडेट नसेल, तर त्यामुळे हा घोळ होतो आणि हा पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येत नाहीत. परंतु तो निधी जो आहे मेन बँकेच्या ज्या अकाउंटमध्ये तिथंच राहिलेला असतो. कारण की सरकारकडून तो निधी टाकण्यात आलेला असतो परंतु फक्त आपल्याला आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेला नसतो. कारण की आपलं काहीतरी तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी येत असतात. आता ही तांत्रिक अडचण दूर केल्यावर, आपलं UDID कार्ड अपडेट झाल्यावर, दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर अपडेट झाल्यावर मग आपल्या खात्यामध्ये मागचे जे उरलेले 1000 रुपये आहेत ते सुद्धा येण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आज दुपारपर्यंत तुम्हाला जर निधी आला किंवा मग मेसेज आला किंवा मग तुम्हाला उद्यापासून जर पैसे मिळायला सुरुवात झाली तर नक्कीच कमेंट करा. म्हणजे त्यावर सुद्धा एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.